नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल दाल फ्राय। अगदी मस्त लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। अगदी घरात सहज अवेलेबल असणारे जे साहित्य आहे ना त्यात ही मस्त बनते आणि आपण याची रेसिपी झटपट बघणार आहोत। तर यासाठी मी इथे ही मोठी कढाई घेतली आहे। तर ह्या कढाईत आपण 1.5 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत जिरं, थोडंसं हिंग आणि सोबतच बारीक चिरलेला कांदा। तर कांद्यालाही छान परतवून घ्यायचं आहे। कांद्याला छान असं गोल्डन ब्राउन होईस्तोवर परतवायचं आहे, म्हणजे काय ना छान खरपूस भाजला गेला पाहिजे कांदा, कुठेही कच्चा राहता कामा नये। आता आपण इथे पुढे ना हिरवी मिरची आणि सोबतच इथे टाकणार आहोत लसूण आणि अद्रक। तर याची अशी ना जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। बघू शकता अशा प्रकारे जाडसर पेस्ट केली आहे मी। आणि इथे मी सोबतच शिलट्यांची मुगाची डाळ होती ना तिला भिजत ठेवलं होतं अर्धा ते पाऊण तास। आता आपण त्याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर इथे मी साईडला टोमॅटो चिरून घेते। टोमॅटो सुद्धा अशा प्रकारे रफली चॉप करून घ्यायचा आहे छान, कारण अगदी मस्त अशी पेस्ट आपली तयार होणार आहे मसाल्याची। आणि हा बघा कांदा छान ब्राउन कलर झालेला आहे। आता आपण ह्यात हा टोमॅटो सुद्धा परतवून घेणार आहोत आणि कमी आचेवरच हे परतवून घ्यायचं आहे। आणि अगदी चिमूटभर असं आपण इथे मीठ टाकणार आहोत, म्हणजे काय आहे ना की कांदा आणि टोमॅटो लवकर गळतील। आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि बघू शकता तुम्ही नंतर कसं मस्त झालेलं आहे, अगदी मऊसूत झालेली आपली जी पेस्ट आहे ती पण टाकणार आहोत आपण यात हिरव्या मिरचीची। मस्त चव येते हिरवी मिरची, अद्रक आणि याची जर पेस्ट तुम्ही अशी टाकली ना तर दाल फ्रायला खूप छान चव येते। आणि याला छान परतून झाल्यानंतर आपण यात सगळे आता कोरडे मसाले पण टाकून घेणार आहोत। त्याआधी थोडंसं याला झाकून ठेवूया। तर इथे मी टाकते धना पावडर आणि सोबतच टाकते हळद आणि लाल तिखट। इथे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे, मस्त रंग येतो त्याने अगदी। आणि सोबतच इथे गरम मसाला टाकायचा आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी आचेवरच हे सगळं शेकायचं आहे। आणि सोबतच आपण इथे थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे हा जो मसाला आहे ना हा जळणार नाही आणि छान परत 1 ते 2 मिनिटं छान परतून होईल। आणि त्यात आपण ही जी शिजवलेली मुगाची डाळ आहे ना ती टाकणार आहोत। मी इथे शिलट्यांची डाळ वापरते। शिलट्यांची डाळ खूप हेल्दी असते शरीरासाठी। तुम्ही जर अवेलेबल असेल तुमच्याकडे तर प्लीज तीच वापरा, कारण खूप छान डाळ आणि टेस्ट मुळात खूप मस्त लागते याची। शिलट्यांसकट जी मुगाची डाळ असते ना त्याची दाल फ्राय खूप छान लागते। आता आपण इथे मीठ टाकणार आहोत। मीठ आपण चवीनुसार ऍड करायचं आहे आणि सोबतच गरम पाणी टाकायचं आहे। आणि इथे मी तडका तयार करणार आहे। तर तडक्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घेतले, त्यात चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि कोरडी लाल मिरची टाकून घ्यायची आणि त्याला छान परतवून घ्यायचं आहे। आणि सोबतच थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे। हा तडका टाकल्यानंतर अगदी बाहेरच्या सारखीच आपल्या दाल फ्रायला चव येणार आहे। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हे सगळ्या दाखवते ना, ह्या नक्की फॉलो करा तुम्ही। आता रंग बघू शकता आपल्या दाल फ्रायचा किती छान झालाय। आणि ही जी दाल फ्रायची कन्सिस्टन्सी ना ही जास्त पातळ नको, थोडीशी घट्टसरच असू द्या। आणि सोबतच आपण इथे टाकणार आहोत कसुरी मेथी। हिला छान असं हातावर चुरून घ्यायचं आणि ऍड करायचं आहे आपल्या दाल फ्रायमध्ये। आणि त्याच्यासोबत कोथिंबीर टाकून द्यायची, छान फ्रेश कोथिंबीर। आणि मी इथे केळीच्या पानाचा वापर करते। तुमच्याकडे जर अवेलेबल असाल तर प्लीज नक्की ट्राय करा, खूप मस्त लागतं। गरम वरण भात किंवा गरम ही दाल फ्राय आणि राईस खूप छान लागतो पानावर खायला। तर इथे मी गरम गरम इथे वाढलाय आणि इथे छान चमचेच्या साहाय्याने याला मध्ये एक होल करून घेते। आणि आता आपण याच्यात आपली जी दाल फ्राय बनली आहे ना ती टाकणार आहोत। खूप मस्त असा सुगंध येतो या दाल फ्रायचा, अगदी छान आणि दिसायला खूप सुंदर दिसते। तुम्ही बघू शकता अगदी हॉटेल सारखी झाली आहे। ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट करायला विसरायचं नाहीये। आणि नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळत राहील। लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा। टेक केअर, बाय बाय, थँक्यू।